बारीक आहे भाऊ, ही कसं काय झाले असं कोणाच्या ही तब्येतीवर पहिला मुद्दा म्हणजे जाऊ नका तुम्ही. ग्राउंडला किती होते ते? ग्राउंडला 43 होते मला आणि सगळ्यांना जेव्हा ग्राउंडला गेलो होतो ना तेव्हा खूपच अशी भीती वाटत होती. मुली सांगत होत्या त्या ग्राउंड असं आहे तसं आहे, केव्हा आपण त्याला विचारूच नका. पण जेव्हा मी त्या ग्राउंडला उतरले ना तेव्हा मला एक्सपिरियन्स आला की ते म्हणजे नेमकं कसं आहे. फक्त साधं जुन्या दिवस असते पूर्ण आयुष्यात त्यात घासावं लागतं आपल्याला. आणि मेन म्हणजे आम्ही एवढे अडचण झालं मला एवढं म्हणजे मी एवढी हॅपी नाही आहे. आमच्या सगळ्या मैत्रिणीचं झालं असं ना खूपच आहे. स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी मैत्री झाल्या पाहिजे. किती हा मनाचा मोठेपणा जेव्हा असतो ना तेव्हा जेव्हा तिच्या पदात कधी टाकून जातं कळतही नाही. हा मनाचा मोठेपणा पाहिजे. आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांना काही समजत नव्हतं की पोलीस भरती काय असते वगैरे. आणि तुम्हाला जर कंटाळा येत असेल ना तेव्हा फक्त एकदा आई पप्पाचा चेहरा डोळ्यासमोर आला तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. लास्ट वाक्य आई पप्पाचा चेहरा समोर आणला तर नक्कीच तुम्हाला सगळे लोक दिसतील. कारण खरंच आहे ते. आणि आज जर ह्या नसतं झाला किंवा काय झालं असतं पुन्हा लढायचंय किती अवघड आहे ना. तर खरंच खूप छान वाटलं. आणि तिची इच्छा काय होती ते ऐकलं तुम्ही. आणि विशेष म्हणजे ती जेव्हा क्लासला यायची ना मला तर असं वाटायचं बापरे खरंच मला असं वाटायचं की इतकी शांत होती ना अभ्यासात. म्हणजे तिच्या तब्येतीबद्दल कधी वाटलं नाही असं पण खूप स्लो अभ्यास करत होती. पण मी कशी करेल काय करेल पण बघा शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे प्रियंका. आणि रुपेश दादा हे खूप हेल्प केली मला. खरंच रुपये झाला एक रुपये झाला आपण आहे ना असं कधी उदाहरण ऐकलं नाही. मुलगा मुलगी एकमेकाशी बोलताना तुम्हाला निगेटिव्ह वाटतं ओके नाही आणि मलाही वाटतं. पण याच्या अर्थ असं नसतो की तुम्ही जर खरोखर अभ्यासात जर एकमेकांना सपोर्ट करत असाल. रुपेश दादांनी हिला मदत केली की 4 लोकांमध्ये किंवा खूप असं शॉप करून नाही केलेली. श्री दादा मोठ्या भावासारखं तिला त्याच्या पाठीशी उभं राहून तिला प्रत्येक वेळेस हे केलं. रुपेश दादा प्रत्येक मुला-मुलीला हे करत असतो की नाही तू होशील नाही करशील दीदी काय होत नाही कधी तू करशील असं प्रत्येकाला म्हणत असतो. मग तुम्ही मला रुपेश दादाचं काय रुपेश दादा 8वी होणारे शब्द देतील. 2 वर्षामध्ये रुपेश दादा तुमच्यासमोर 8वी म्हणून त्या स्पर्धेतील हा शब्द आहे माझा रुपेश दादा. समजतंय RTO नॉट पोलीस पण नको आम्हाला फक्त RTOची वर्दी पाहिजे. म्हणून आम्ही थांबले थोडासा वेट आहे त्याच्यासाठी.